सुप्रभात मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो ना, शेवटी आज तो दिवस मला आलेला आहे. म्हणजेच आपला कोकण राईड पार्ट 2. आणि ही राईड होते आपल्या कोकण राईड 1मध्ये जे आपले काही मेंबर्स होते त्यांच्यासोबत. तर परत एकदा असं नॉस्टॅल्जिया फील होतं आहे. तर चला, सकाळचे आता ऑलमोस्ट 7 वाजत आले आहेत. सूर्यनारायणाने आता दर्शन द्यायला सुरुवात केलेलं आहे आणि आपले जे रायडर्स मंडळी आले आहेत ना, आता मी तुम्हाला त्यांना भेटवतो. आणि हो, पहिलंच तुम्हाला सांगतो, ही सिरीज पूर्ण एंडपर्यंत बघा. मला असं वाटतं ही कमीत कमी 7 ते 8 मी पार्ट बनवेन याचे. आणि जी धमाल आम्ही गेल्या टायमाला केली ना, तशीच आणि त्याच्यापेक्षा काही वेगळी आणि दुप्पट तिप्पट अशी धमाल या सिरीजमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता मी तुम्हाला माझे रायडर्स दाखवतो की आपले रायडर्स काय आलेत, कसे आलेत. आणि आपला भाऊ हा बघा, हे प्रज्वल भाई, चल काढा ते, काय गरज नाही त्याची. दिसलो पाहिजे ना, चमकलं पाहिजे, चमकलं पाहिजे. तर हे बघा, आता आपल्याकडे आहे ते हिमालयन रॉयल एनफिल्ड आपली ही हिमालयन 450. आणि हिचं रायडर माहिती आहे कोण आहे? हे बघा, आसावरी. सो ती चालवणार आहे हिमालयन 450. त्यानंतर आपले देशमुख दादा, ॲज ऑलवेज आपले जुने मेंबर 350. आपला गोकू इथे फुल लोडेड आहे गोकू. आणि इथे संदीपदाची हायनेस 350, मग विशालची 220. त्यानंतर प्रथमेशची हे आहे 350. प्रथमेश ही नवीन आहे ना, आत्ताची आहे ना. त्यानंतर आपल्या अनिकेतची, अनिकेतचं नाव काय ठेवलं आहे? साक्षी. हां, बहिणीचं नाव आहे, पहिला गाडीचं नाव ठेवलं आहे साक्षी. त्यानंतर विराजची डॉमिनार, उदयदाची हायनेस. ही गाडी आहे. हां, ही गाडी आहे. ही गाडी ही गाडी आहे. पण हे सर्व कव्हर केलंय ना, तर काय गाडीच दिसत नाही. गाडीच दिसत नाही. आणि खास भाई लंडनवरून आल्यात, म्हणजे काय डेडिकेशन असेल. वाटलं काय हा, एवढं चांगलं डेडिकेशन. त्याच्यानंतर आपला भाई विशाल भाऊ. नमस्कार. प्रत्येक राईड मध्ये विशाल भाऊ पाहिजे आपल्याला. आणि पाहिजे. रंजन मॅम तर खूप पहिल्यापासून ओळखतात. त्यानंतर मग आपल्या प्रज्वलची आहे आपली SD. त्यानंतर मंदाराची ही आहे आपली 350, हे मस्त केलं. आणि पवनभाईची ही रॉयल हंटर 350. आता आपले काही शूटर्स उरलेत. त्यामध्ये आहे श्रेयस, ज्याची येणार आहे GT 650. सुदेश आहे R15. आणि प्रीती, भाई प्रीती गेल्या टायमाला पिलियन होती आणि प्रीती येते आहे. प्रीती पण चालवणार आहे R15. तर चला, आता मी तुम्हाला मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये येतो, गाराना देतो आणि चला राईडचा शुभारंभ करूया. हा भाई, हा स्टिकर बिकर काय काय घेऊन आलाय बघा. आपण आता एक पद्धत सोडली आहे पारंपरिक. लिंबू मिरची आपण गाडीला लावत नाही, म्हणून मी मित्रांसाठी लिंबू मिरची आणले. आणि आमची सुखरूप भाऊ राईड पूर्ण. चला बाबा, जागेवाल्या देवा महाराजा, होय महाराजा. मुंबई ते गोवा असा बाईकने आम्ही प्रवास करत आहोत. तर माझ्या सर्व रायडर्सचा, आम्हा सर्व रायडर्सचा प्रवास सुखरूपपणे होऊ दे. काही इडापिडा येणार असेल ती तुझ्या पायाखाली आताच दाबून टाक. कोणाला काही प्रॉब्लेम येणार असेल, कोणाला काही कुठे आडकाठी येणार असेल, काही काय वाईट नजर ठेवली असेल, ती आताच तू नाहीशी करून टाक. आणि सर्वांची राईड ही सुखरूपपणे होऊ दे. आणि जागेवाले की जय. तर आता गाराणा घालून झालंय, मी सेटअपमध्ये आलोय. आता आपण जाऊया आपल्या मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपमध्ये. तर चलो. चलो. तर मागातपासून मी ब्लॉग चालू केला, सर्व काय चालू झालं. ए भाई थांब. आणि ना माईकच लावला नव्हता मी, तर काय रेकॉर्डच नाही झाला भाई. तर ठीक आहे, आता पण जो रेकॉर्ड होतो आहे त्याचा ऑडिओ आता कसा येतो आणि कसं नाही का मला आयडिया नाही. कारण मी फटाफट आता माईक लावला आणि निघालो. तर चला, आता इथून आपला पल्ला आहे तो म्हणजे आहे आपला परशुराम मंदिराचा. आणि परशुराम मंदिर आता इथून आहे 170 किलोमीटर ऑलमोस्ट. आणि आता मी लीड करतो आहे, प्रज्वल राहिला मागे. आता 3 किलोमीटर बोलते आहे
3 तास आता गाडी आपल्याला नॉनस्टॉप खेचायची आहे. तर ऑलमोस्ट आता एकदम सरळ सरळ रस्ता आहे. आपण आता कोकणातला हा जो मुंबई गोवाचा हायवे आहे हा आता आपण अनुभवत जाऊ. तर चला, आता मी इथे तर काय जास्त बोलत नाही तुम्हाला. जर मला मध्ये रस्त्यामध्ये काय वाटलं तर मग मी तुम्हाला नक्कीच एक अपडेट देईन आपल्या या रस्त्याबद्दल. बाकी आता तुम्ही हे काही सिनेमॅटिक शॉट्स आहेत ना, हे तुम्ही अनुभवा. तर आता माणगावचा मार्केट एरिया सोडला आहे आणि आता मी पोचतो आहे मी पोचतो आहे आपल्या रायगडला. ज्या दिशेने आपण लेफ्ट मारतो ना, माणगाव रोडवर येतो ना, त्या रोडवरती. आणि या रोडवर आलं ना यार की खरोखर यार मला काय माहीत नाही रायगडाची एवढी ओढ काय. मला आत्ता या क्षणी असं वाटतं मी जाऊ, मी मारू लेफ्ट. आई शपथ बोलतो तो फक्त कॉन्वे नसता, मी एकटा असतो ना, काही असू दे, किती मला अर्जन्सी असू दे, गाडी लेफ्ट गेली असती माझी. तर हे बघा, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड याचं प्रवेशद्वार. राजा आशीर्वाद द्या आणि ही राईड आपली सक्सेसफुल होऊ दे आणि आपले जेवढे पण रायडर्स आहेत सुखरूप घरी पोहोचू दे, हे असं आशीर्वाद द्या. 100 किलोमीटर होत आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास पकडून चाला, 2-1.5 तास पकडून चाला. 1.5 तासावरती आता आपलं परशुराम मंदिर आहे. तर चला, आता आम्ही इथे काय म्हणजे आता ना लेफ्टला फक्त एक गांधारपाल्या लेण्या लागतील. आम्हाला ते सुद्धा करायचं होतं, पण आपल्याला मला नाही वाटत वेळ तेवढं पुरणार नाही. कारण आता बघा आपल्याला मंदिर करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला जेवायचं सुद्धा आहे. अरे यार शिट, रेडबुल नव्हतं पियाला पाहिजे होतं यार. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या गावी जाताना, म्हणजे माणगावच्या जर तुम्ही पुढे राहत असेल तर, माणगाव बिनगाववाले नाही, माणगावच्या तुम्ही पुढे राहत असेल ना, तर मला तुम्ही सांगा या लोणेरेला जो इथं कॉफीवाला आहे ना, त्याच्याकडे कॉफी किती जणांनी पियाली आहे भाई. ती एक कॉफी आहे ना 2 रेडबुलच्या बरोबरची कॉफी आहे ती. आत्ता मला आठवलं, पण आता रेडबुल पियाला तर ती स्किप करतो आहे मी, ती नाही पिणार भाई. जेव्हा पण गावी जातो ना, ती कॉफी, जेव्हा पण तुम्ही गावी जाल ना, ती कॉफी नक्की ट्राय करा. एक नंबर कॉफी. एवढा मोठा कप देतो तो नेसकॅफेचा भरून, संपल्या संपत नाही. गांधारपाली लेण्या, या लेण्या काय आहेत, कोणी बांधल्या, कधी बांधल्या, याबद्दलचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. खूप अगोदर बनवली आहे. खूप सुंदर लेण्या आहेत ते बघा, खूप सुंदर लेण्या आहेत त्या, एक नंबर लेण्या आहे. हे बघा, या आहेत गांधारपाली लेण्या. ॲक्च्युली या पहिला करायच्या होत्या, पण आम्ही नंतर डिसाईड केलं की नाही करत आहे. ठीक आहे. आता इथून असं सरळ गेलं थोडंच पुढे आहे श्री परशुराम मंदिर. साक्षात ज्यांनी ही कोकण भूमीची निर्मिती केली ते म्हणजेच आपले श्री विष्णूचे अवतार परशुराम. तर चला आता आज जाऊया, तोपर्यंत थांबा, गाड्या सावळीत लावूया. तर मित्रांनो, फायनली आपण जिथे नाश्ता केला म्हणजेच पेणपासून ते इथे म्हणजे चिपळूणला 173 किलोमीटरचा पॅच आपण नॉनस्टॉप केलेला आहे. आणि मी आता आलो आहे परशुराम मंदिराजवळ चिपळूणच्या. तेच परशुराम मंदिर, त्याच परशुरामांचं मंदिर ज्यांनी ही कोकणची ज्यांनी हे कोकण निर्माण केलं, ज्यांना हे कोकणाचं निर्माता म्हणून संबोधलं जातं. तर चला, तर आता आतमध्ये जाऊया आणि श्रीदेव परशुरामांचं दर्शन घेऊया. तर हे बघा, इथे ही सर्व पोरं आहेत. तुम्ही आता सर्व ब्लॉगमध्ये द्याल आता डायरेक्टली. सर्व पोरं आहेत, आपल्याला परशुराम मंदिराजवळ भेटलेले आहेत. तर सर्वांना आता फोटो पाहिजे. फोटो शक्य नाही सर्वांसोबत, तर आता आपण यांना सर्वांना ब्लॉगमध्येच घेऊया.
ग्रुप फोटो घेऊया. ग्रुप फोटो डायरेक्ट डायरेक्ट ग्रुप फोटो या बरोबर या चला या ये उभा राहा असं त्याला तू पुढे. परशुराम मंदिर हे कोकणातील एक अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. अशी श्रद्धा आहे की भगवान परशुरामांनी आपल्या परशुने समुद्र मागे ढकलून या कोकण भूमीची निर्मिती केली. या मंदिरातून सह्याद्री पर्वतरांगांचे आणि हिरव्यागार निसर्गाचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. हे मंदिर शांत, स्वच्छ आणि आध्यात्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध असून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात. तर आता नुकतंच आतमध्ये परशुराम भगवानाचं दर्शन घेऊन मी बाहेर आलो आहे. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती तर ती मी तुम्हाला दाखवली नाही. पण यार खरंच एकदा तरी ना तुम्ही कोकणातल्या मंदिरांना भेट द्या. खूप खूप म्हणजे तुम्हाला असं ना आतून भरून येईल ही मंदिरं कशी आहेत, की त्यावेळी मंदिरं ही कशी ठेवली गेली आणि आता ही मंदिरं कशी आहेत. खरंच हा मंदिर खूप सुंदर आहे. तर चला या मंदिराबद्दल आणि या मंदिराबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे खरंच कमेंटमध्ये सांगा. तर आता मी जस्ट प्रज्वलला विचारलं की आपलं पुढचे लोकेशन काय. मला असं वाटलं करून शिवसृष्टी करणार आहेत, पण शिवसृष्टीसाठी वाटतं त्यांचा काहीतरी प्रॉपर ड्रेस कोड वगैरे असणं गरजेचं आहे. तर आता आम्ही इथून जातो आहे विंध्यवासिनी मंदिरामध्ये, चिपळूणलाच आहे ते. आणि मग तिथून पुढे आता कुठे आणि काय रूट आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर चला आता आपण इथून निघूया आणि डायरेक्ट परत मी तुम्हाला भेटतो माझ्या मोटर व्लॉगिंग सेटअपमध्ये. तर हे बघा, हे जे तुम्ही बघताय ना हे तुम्हाला परशुराम मंदिराच्या बाहेरच हे तुम्हाला बघायला मिळेल. ह्याला बोलतात ग्रहबाग. तर तुमचे हे बघा, तुमचे जे ग्रह आहेत त्या हिशोबाने तुमचं कोणतं झाड असेल तर ते इथे सर्व तुम्हाला बघायला मिळेल. तरी बघा, तर मी इथे झूम करतो, तुम्ही बघून घ्या. ग्रहबाग. तर फायनली मंदिराचं आणि भगवंताचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहोत हॉटेलला जेवायला. कारण भाई आता 3 वाजलेत आणि भूक लागली यार जाम. मस्त आता जेवूया आणि मग त्याच्यानंतर आपण जाणार आहोत चिपळूणमध्येच विंध्यवासिनी देवीचं मंदिर आहे, त्या मंदिराला भेट देऊया. आणि मग तिकडून पुढचा आपला जो पल्ला असणार आहे तो असणार आहे मला वाटतं सोमेश्वर मंदिर आहे काहीतरी, आणि संगमेश्वरमध्ये आपला स्टे आहे. तर चला आता जेवायचा टाईम झाला आहे. आणि गेल्या वेळेला जेव्हा आम्ही कोकण कोस्टल बाईक राईड करून परतीचा प्रवास करत होतो ना तेव्हा संगमेश्वरच्या इथून येताना आम्ही या ठिकाणी जेवलेलो. आता पुन्हा एकदा आम्ही तिथेच आलो आहे आणि तिथेच आम्ही जेवतो आहे. हॉटेलचं नाव आहे कोकण किनारा. तर भाई आपला हा बघा मागे राहिलेला, काय कुठे राहिलेलाच कुठे रे? प्रो रायडर बोलतो स्वतःला आणि काय प्रो रायडर 11 वाजता निघालोय, 5 वाजता नाही निघालो तुमच्या 11 वाजता. नाहीतर काय, तुझ्यासाठी आम्ही स्लो जातोय. आणि त्या रायडरला ज्याला शिकवला तो कुठे आहे? तो काय सरपडत येतोय. व्हॅलेंटिना रॉसी. चला निघूया आता, उशीर होत आहे. यांचा काय आमच्यासोबत नाही, ते आले आहेत असे. आता जेव, तिकडे डायरेक्ट भेटू आपण, रूमवरतीच भेटू. त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर डायरेक्ट नाही, तू रूमवरतीच जा, जाम टाइम लागेल तुम्हाला. हो 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 हो, बच्चा रायडर. मला वाटलं नव्हतं येणार वाटते आज हे लोक. मजा केली आम्ही बाबा, 100 वरती आता आता जेवा आणि पटकन या. चलो आता जेवून झालेलं आपलं आणि आता आपण जाऊया विंध्यवासिनी या देवीच्या मंदिरात देवीचे दर्शन घ्यायला. तर आपले काही मंडळी ना खूप मागे राहिलेले, कारण त्यांचा बाईकचा काहीतरी इश्यू झालेला. मग त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही मुंबईवरून डायरेक्ट या. आता ते पोचले तिथे, त्यांनी परशुराम मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. जसं आपला सुदेश आणि प्रीती त्यांचं दर्शन घेऊन झालं आहे. आता त्यांना म्हटलं तुम्ही इथे जेवा, तोपर्यंत आम्ही विंध्यवासिनी करून येतो. करून विंध्यवासिनी आपण परत जाणार आहोत इथे आपल्या सोमेश्वर मंदिर करायला, आणि मग आपला त्या साईडलाच कुठेतरी स्टे असणार आहे. तर चला. चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यवासिनीचे मंदिर आहे. नंद यशोदेची ही मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव देवकीच्या कोठडीत पोहोचली आणि तिला कंसाने
ठार मारण्यासाठी उचलले असता ती त्याच्या हातातून निसटून विंध्य पर्वतावर जाऊन राहिली, अशी पुराण कथा आहे. विंध्यवासिनी देवीचे हे मंदिर बहुधा यादवकालीन असून पुरातन काळापासूनच शाक्तपंथीयांना पूजनीय असावी. या मंदिरात तुम्हाला श्री गणेशासोबतच तिच्या गाभाऱ्यात मयूर हे वाहन असलेल्या कार्तिकेयाची मूर्ती ही अत्यंत देखणी आणि सुंदर अशी पाहायला मिळते. या तिन्ही मूर्ती अतिशय सुंदर असून त्यावरील सुबकता, कोरीव काम व काळ्या पाषाणाची आजही टिकून असलेली तकाकी पाहून त्या कारागिरांच्या कामाचेही कौतुक वाटते. आता वाजले 5:30 आणि आमचं श्री विंध्यवासिनी मंदिर या श्री विंध्यवासिनी देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. मूर्ती ना खरंच खूप सुंदर होती आणि मंदिराची वाईब ही तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला जाणवेल. म्हणजे एवढी पॉझिटिव्ह वाईब ना. आता आम्ही म्हणजे ऑलमोस्ट थकलो यार, एवढं मुंबईतून चिपलून त्यानंतर एवढं सर्व फिरलो वगैरे, आणि जेव्हा इथे आलो ना आतमध्ये, हा जी वाईब, जी शांतता होती ना आतमध्ये, खरंच म्हणजे अनुभवण्यासारखी होती. तर चला फायनली आता ते आमचं झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आम्ही निघतो आहे म्हणजे सोमेश्वर मंदिराकडे राजवाडीला. आणि आता इथून ते अंतर आहे काहीतरी मला वाटतं आहे 39 अंतर आहे. 46 म्हणजे 50 मिनिट्स पकडून चाला, 50 मिनटं किंवा 1 तास आपल्याला एवढं लांब आहे. तर आता 5:30 झाले. काळोख पडायच्या आत, म्हणजे आता गावच्या साईडला काय आता थंडी म्हटल्यानंतर 6लाच काळोख पडत आहे, पण तरीसुद्धा ट्राय करू 6:30 किंवा 7च्या आतमध्ये त्या मंदिरापाशी पोचायला. एकदा का आपला मंदिर तो झाला की आपण तिथून आपल्या हॉटेलवर पण आपल्याला जायचं आहे, तर तिथे फक्त उशीर नको व्हायला. तर ठीक आहे, चला. तर अजूनपर्यंत जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर भाई खरं सांगतो आहे, सबस्क्राईब करा, आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. कारण याच्यानंतरचे व्हिडिओ जे येणार आहे, याच्यानंतर जी कोकणातली जी मंदिरं येणार आहेत ना, खरोखर खूप सुंदर असणार आहेत. ही मंदिरं अशी आहेत जे तुम्ही रील्सला बघता, जे तुम्ही फक्त एका रील्समध्ये तिची माहिती घेता किंवा तिथे कसं पोचायचं, कसं जायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती नसतात. ते तुम्हाला या सर्व व्लॉगमधून, या सिरीजमधून दिसणार आहे. तर चला. तर आता हे बघा, आम्ही विंध्यवासिनी आणि परशुराम म्हणजे चिपळूणकडून आम्ही येताना संगमेश्वर साईडला जाताना हे बघा, इथे राजवाडी फाटाचा बस स्टॉप आहे. इथूनच जर का तुम्ही सरळ गेलात ना आतमध्ये, तर तुम्ही पोचाल सोमेश्वर मंदिराजवळ. तर आता ती 2 जणं मागे राहिले आहेत, त्यांच्यासाठी मी थांबलो आहे. माझ्या ना यार या गोप्रोची आता बॅटरी संपली आहे, म्हणून मी काय पुढे तुम्हाला दाखवू नाही शकलो. तर ठीक आहे, तसं पण आता काळोख होतं आहे आणि नॉर्मल रस्ते होते, रस्ते एकदम चांगले आहेत. तर ठीक आहे, आता मी मंदिराजवळ जातो. आता सर्व आल्यानंतर यांना घेऊन मी मंदिराजवळ जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी तो मंदिर कसं आहे आणि काय आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, आता आम्ही पोचलो आहे श्रीदेव सोमेश्वर मंदिर. आता या इथे ना गरम पाण्याचे कुंड वगैरे आहेत. तर चला आता आत जाऊया. ऑलमोस्ट 6:30 6:15 वाजलेत. तर चला, म्हणजे तसं उजेड आहे बऱ्यापैकी, पण फटाफट आता आतमध्ये जाऊया. चला, उतरायला पायऱ्या आहेत. तर बघा, हे आता गरम पाण्याचं कुंड आहे. वाफा तुम्हाला दिसतील तसं आहे बघा. पोरं इथे सर्व आता आंघोळ वगैरे करतात. निखिल घोले ब्लॉग्स बघा, पूर्ण वाफा. जरा तिथे हे मारा, फ्लॅश मारा त्या साईडने, त्या साईडने माझ्या साईडला फ्लॅश मार. जा तिकडे जा, पुढे. हां खाली फ्लॅश मार. हां ते बघा, वाफा बघा भाई. बस जास्त पुढे नको जाऊस, मागे. हे बघा कसल्या वाफा आहेत यार, कसलं गरम पाणी आहे. आई शपथ. चला आता मंदिरात जाऊया. दुमजली गर्भगृह असलेले कोकणातील एकमेव मंदिर म्हणून संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील सोमेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. अंतराळातून काही पायऱ्या उतरून सोमेश्वराची पिंडी असलेल्या खालच्या गर्भगृहात जाता येते. गर्भगृहाचे बांधकाम काळ्या पाषाणातील आहे. दुसऱ्या मजल्यावरील गर्भगृहात मोठ्या दगडावर कोरलेली गणपतीची अशी मूर्ती आहे. येथे जाण्यासाठी सोमेश्वराच्या गर्भगृहाच्या उजव्या बाजूने मार्ग आहे. अशी आख्यायिका आहे. येथील गाभाऱ्यात खिडकी वजा गाभाऱ्याजवळ एक भुयार आहे. हे भुयार
नजीकच्या भवानीगडापर्यंत जाते. सोमेश्वराची पूजा अर्चना करण्यासाठी खुद्द श्री छत्रपती शिवाजी महाराज भवानीगडावरून या भुयारात येत असत. तर आता कोकणात आलोय आणि विशाल भाई, आता विशाल आता आपला एक आता भजन घेतोय किंवा गाणं घेतोय. डम 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 डमरुवाला 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 हे पार्वतीपती कैलाशवाला पार्वतीपती कैलाशवाला हे पार्वतीपती कैलाशवाला पार्वतीपती कैलाशवाला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. डम 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 डमरुवाला बोला डम 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 डमरुवाला हे पार्वतीपती कैलाशवाला पार्वतीपती कैलाशवाला हे शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला तुझ्या कपाळा भस्माचा तिडा तुझ्या कमाळा भस्माचा टिळा हे तुझ्या कपाळा भस्माचा तिडा तुझ्या कपाळा भस्माचा टिळा हे शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला रे दर्शन दे रे मला. हे तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा हे तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा हे शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला रे दर्शन दे रे मला. हे तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला हे तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला हे शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. हे तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा हे तुझ्या गळ्यामध्ये सर्पाचा माळा तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा हे शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. हे तुझ्या सेवेला नंदी हा आला तुझ्या सेवेला नंदी हा आला हे तुझ्या सेवेला नंदी हा आला तुझ्या सेवेला नंदी हा आला. हे शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. हे तुझ्या जटेमध्ये गंगाची धारा बोला तुझ्या जटेमध्ये गंगाची धारा तुझ्या जटेमध्ये गंगाची धारा महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. हे डम 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 डमरुवाला डम 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 डमरुवाला. हे डम 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 डमरुवाला. फायनली आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. यार गोप्रोची बॅटरी संपली आणि पुढे काय तुम्हाला दाखवू नाही शकलो. बाय द वे आम्ही सोमेश्वर मंदिर केलं आणि तिथूनच 5 मिनिटावरती ना एक हॉटेल आहे. आता आम्ही तिथे आलो आहे आणि हे बघा हे असं काहीतरी आमचं शेअरिंग रूम आहे आता. म्हणजे ते पूर्ण असं बॉईज वगैरे इकडे सर्व आहेत आम्ही आणि लेडीजचं त्या साईडला आहे. ते बघा त्या साईडला सर्व लेडीजचं आहे. हा बाई संपायला कुठला दुसऱ्या कोणाच्या रूममध्ये घुसला आहे. तर हे बघा ही अशी भाई कडक मी इकडे येत आहे अपना वो यस यस तू इकडे जा तू या रूम मध्ये जा. तर बघा हे असं काहीतरी शेअरिंग रूम आहे पूर्ण. आता इकडे फ्लोर आणि खाली मॅट्स वगैरे टाकून आता भूत दाखवतो तुम्हाला. भूत कसे असतात इकडे भाई भूत दाखवूया. ते बघा हालत बघा वाटलं पण फुल ॲडव्हेंचर झालाय, मजा आली आहे. आता इथे श्रद्धा लॉजमध्ये थांबलोय मस्त भाई आपल्या रूममध्ये विजाजाने ना वाघ नकोय वाघ. भाई साहेब एवढे घोरतात ना एवढे. ह्या लोकांना ना आम्ही काय केलं माहिती आहे, ह्या लोकांना कपल रूममध्ये टाकलं म्हणजे कुठल्या दोघांना एकाच रूममध्ये ठेवतो. बाकी ऑलमोस्ट सर्व सेपरेटच आहे. करा डबल वारी. हां डबल वारी दोघांची. चला तर मग आता फटाफट आता आम्ही सॅडल बॅग वगैरे वरती आणतो, चेंज करतो, जेवतो आणि झोपतो. कारण उद्या सकाळी पण मी ब्लॉग शूट करणार. कारण उद्या सकाळी मी जाणार आहे जिथे
ते तुम्हाला ब्लॉगमध्येच बघायला भेटेल. तर चला, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.